आज बघणार आहे ब्रोकोली हेल्दी सूप। सूप करण्यासाठी लागणार आहे सगळं साहित्य। ब्रोकोली स्वच्छ धुवून आधी आपण कापून घेऊया आणि कांदा हा चॉपरवरती बारीक करून घेऊया। लागणारं साहित्य म्हणजे ब्रोकोली, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरच्या, आवळा आणि कांदा। ब्रोकोली आपण कापून घेतलाय, सोबत ही ब्रोकोलीची देठं पण आपण कापून घेतली आहे। प्रथम गरम पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि त्यात ब्रोकोली टाकून घेऊया। मिठाच्या गरम पाण्यामध्ये हा ब्रोकोली धुवून घेऊया आणि 5 मिनिटं तसाच राहू देऊया। ऑलिव्ह ऑइल घेतलंय, जिरं, कांदा टाकून घेऊया, त्यात हा ब्रोकोली टाकून घेऊया। आणि सूप करण्यासाठी मी पाणी टाकून घेते। 10 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहे, म्हणजे उकळून घेणार आहे, म्हणजे यातला सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरेल। ब्रोकोली ही एक हेल्दी भाजी आहे, त्याचा उपयोग सूप, भाजी, सॅलडसाठी करतात। आणि ब्रोकोली भरपूर प्रमाणात वापरा, कारण ब्रोकोलीमध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन्स आहेत, अनेक आजारांना ती दूर ठेवते। ब्रोकोलीत भरपूर फायबर, विटॅमिन ए, सी, ई, के, बी, फॉलिक ॲसिड, अँटीऑक्सिडंट आहेत आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, हार्ट सुरक्षित ठेवते, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं, चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं, ट्रायग्लिसराईड कमी करतं, शुगर नियंत्रणात ठेवतं, कॅन्सरपासून बचाव होतो। असे अनेक फायदे आपल्याला ब्रोकोलीपासून मिळतात। त्यामुळे ब्रोकोली ही एक हेल्दी भाजी आहे, ती नेहमी आपल्या जेवणात असावी किंवा सूप, भाजी, सॅलडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तिचा वापर करावा। आता हे टाकून घेतलेलं पाणी हे अर्ध करायचं आहे, म्हणजे या भाजीचं सगळं विटॅमिन्स त्या पाण्यामध्ये उतरतील। त्यामुळे आता आपण ही भाजी उकळून घेऊया। याआधी मी तुम्हाला पालक, टोमॅटो आणि कोथिंबीर याचं सूप ही रेसिपी शेअर केली आहे, ती तुम्ही निश्चित बघा आणि फॉलो करा। त्याचप्रमाणे मी तुम्हाला ही ब्रोकोलीची भाजी ही पण रेसिपी शेअर केली आहे, ती पण निश्चित बघा। याच्यात मी थोडी कोथिंबीर पण घालून घेणार आहे। तोपर्यंत आपण आलं, लसूण आणि आवळा हे मिक्सरवरती बारीक वाटून घेऊया, पेस्ट करून घेऊया। अजून थोडा शिजू देऊया। भाजी शिजताना त्याच्यावर ताटली मात्र अगदी अवश्य झाकून ठेवा, नाहीतर त्याच्यातले विटॅमिन्स हे वाफेच्या रूपात उडून जातात। त्यामुळे ताटली अवश्य ठेवा। आता हे सूप आपण गाळून घेऊया। हे पाणी आपण गाळून घेतलंय आणि आता ही राहिलेली वरची जी भाजी आहे ती आपण मिक्सरवरती हेच पाणी थोडंसं वापरून मिक्सरवरती ही भाजी आपण फिरवून घेऊया। तुम्हाला जर अशा प्रकारचं सूप हवं असेल, धणे जिरे पूड घेऊन आणि 1 मिरची फोडणीला टाकून हे सूप, मीठ टाकून हे सूप तुम्ही घेऊ शकतात, क्लिअर सूप। आणि जर तुम्हाला थिक सूप हवं असेल तर ह्या ज्या भाज्या आहेत राहिलेल्या या मिक्सरवरती आपण फिरवून घेणार आहे। आता हे पाणी मी याच्यातून थोडं घेते, जे सूप तयार केले त्यातलं, आणि या भाज्यांमध्ये टाकून आपण ते फिरवून घेऊया।
आता हे मिक्सर फिरून घेतानाच मी हे आलं लसूण आणि जो आवळा घेतला आहे तो पण ह्याच्यात वाटून घेणार आहे. मिक्सरवर वाटून घेतलेली भाजी आता आपण गाळून घेऊया. गाळून घेतली आपण. फोडणी देण्यासाठी परत मी ऑलिव्ह ऑइल घेतलंय आणि हे तयार केलेलं सूप आहे आणि हे प्रथम जे पाणी काढून घेतलंय ब्रोकोलीचं ते त्याच्यात टाकून घेऊया. चवीनुसार मीठ आणि धणे जिरे पूड. आता 5 मिनिटं उकळ काढून घेऊया. ही काळी मिरी पावडर आहे. 2 मिनिटं उकळ काढून घेऊया. अशा प्रकारचं हे सूप तयार झालंय. जास्त थिकही नाही, जास्त लिक्विडही नाही. याच्यात कॉर्नफ्लॉवर किंवा तांदूळाची पिठी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे. कोथिंबीर, पुदिना, आलं लसूण पेस्ट, धणे जिरे पावडर, काळी मिरी पावडर हे सगळं टाकून आपलं हे सूप तयार झालं. आता आपण ते सर्व करून घेऊया. आपण सर्व करून घेतलं आहे आणि त्यात थोडी परत काळी मिरी पूड टाकून घेतली आहे आणि मी हे थोडंसं क्रीम घरच्या घरी दुधावरची साय घेऊन तयार केलं आहे ते आता आपण टाकून घेऊया. त्याआधी तुम्ही बघा अशा प्रकारचं गरमागरम हिवाळ्यामध्ये सूप आपण तयार केलं आहे. हे हेल्दी आरोग्यदायी सूप तुम्हीही तयार करा. आता आपण याच्यावरती थोडंसं क्रीम टाकून घेते मी. घरी साईपासून हे तयार केलंय. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हेल्दी आरोग्यदायी ब्रोकोली सूप.